आज वारकरी संप्रदायाची या ठिकाणी कबीर मठामध्ये बैठक झाली। या बैठकीला वारकरी संप्रदायातील फडकरी मंडळी, संतांची वंशज, मठाधिपती आणि पंढरपुरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते। या बैठकीमध्ये जे नुकतंच माननीय शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य किंवा लिखाण केलेलं आहे आणि त्यानंतर विकास लवांडे हे त्यांचे कार्यकर्ते यांनी तथाकथित पद्धतीनं वारकरी संप्रदायात घुसखोर म्हणून महाराज मंडळींची, मान्यवर महाराज मंडळींची नावं जाहीर केलेली आहेत। या सर्व प्रकारांचा सर्वप्रथम आम्ही या बैठकीत निषेध व्यक्त केलेला आहे की वारकरी संप्रदायामध्ये जी पूजनीय सर्व मंडळी आहेत त्यांना घुसखोर जर म्हणत असतील तर यांच्या बुद्धीचे दिवाळी निघालेले आहेत, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि याच्यात मध्ये अशा पद्धतीनं जर कोण वारकरी संप्रदायावरती चाल करून येत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं तात्काळ लवांडे यांना अटक करावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय। ही अटक न झाल्यास आम्ही उद्या दुपारी स्वतः सगळेजण पंढरपुरातील महाराज मंडळी पोलीस स्टेशनला जाऊन रितसर निवेदन देतोय की तात्काळ लवांडेंना अटक करावी आणि महाराष्ट्रातला जो वारकरी संतप्त आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तसं न होण्याकरता तात्काळ त्या लवांडेंना अटक करावी। आणि जर अटक नाही याच्यावर उपर सुद्धा केली तर याचे तीव्र पडसाद उमटून महाराष्ट्रातले संत मंडळी, वारकरी संप्रदाय मंडळी यांचं भव्य दिव्य मोठं आंदोलन पंढरपुरामध्ये येत्या आठवड्यामध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे। वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, मात्र मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास त्या वारकरी संप्रदायाला कठीण वज्राला भेदण्याची परीक्षा महाराष्ट्र शासनानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाहू नये। लवांडेंनी स्वतः येऊन याविषयी महाराज मंडळींच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागितली पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची माफी मागितली पाहिजे, पवार साहेबांनी माफी मागितली पाहिजे, नसता शासनानं त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। हे न झालं तर वारकरी संप्रदायाच्या रोषाला सर्वांना सामोरं जावं लागलं, सर्वांनी तयारी ठेवावी। रामकृष्ण हरी। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करा? मुख्यमंत्र्यांनी ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून लवांडेंना अटक करण्याचे आदेश दिले पाहिजेत, कारण महाराष्ट्रातला सहिष्णू असणारा वारकरी संप्रदाय दुखावला गेलाय। घराघरामधल्या वारकरी संप्रदायाच्या लोकांमध्ये तळमळ आहे। प्रत्येक जण दात ओठ शिवून गप्प याच्याकरते की वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी काय आदेश देत आहेत, फक्त आदेश देण्याची आवश्यकता आहे, यांना पळता बोई थोडी होईल। आम्ही आवाहन करतोय की तात्काळ लवांडेंना अटक जर झाली तर याच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला कुठेतरी महाराष्ट्र शासन न्याय देते अशी आमची भूमिका राहील। त्याच्यामुळे न्याय देवतेवरती, महाराष्ट्र शासनावरती आमचा विश्वास आहे। वारकरी संप्रदायाला न्यायाची भूमिका नाही मिळाली तर वारकरी संप्रदाय तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।